तर सिंपल असा आहे की जर का तुम्हाला तुमचा पैसा त्या रेटने ग्रो करता येत नसेल, तुम्हाला थोडं नॉलेज नसेल, तर गिव्ह इट टू ऍडवायझर अँड लेट हिम डू हिज जॉब. करेक्ट. म्हणूनच एक्सपर्ट म्हणला जातो. आपण रुटीन आपला जॉब करत असणार, आपलं जे काही व्यवसाय जॉब नोकरी असेल ते करत राहणार आणि आपण किती वेळ देणार, जो फुल टाइम करतोय त्याला नाही आपण बीट करू शकत. हे एक महत्वाचं लर्निंग म्हणायला हरकत नाही. बरोबर. शेवटचा एक मला महत्वाचा प्रश्न विचारायचा वाटतो की जे आता जर्नी स्टार्ट केलेली आहे त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल तुमच्या लर्निंग मधून? जर तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये जर्नी स्टार्ट करताय आणि जर तुम्ही सरांसोबत करताय, तर तुमचं फक्त एवढं काम आहे की तुमची जी SIP अमाऊंट आहे ती दर महिन्याला जाते आहे आणि तिथं ब्रेक पडत नाहीये. जर का ती इन्क्रीज करायचा स्कोप आला तर ती इन्क्रीज करतात आहे आणि कुठल्याही मार्केट सिच्युएशनला पॅनिक न होता, डाऊटफुल न होता, इन्व्हेस्ट राहणं एवढं जर केलं तर सफिशियंट आहे. कारण त्याच्या पलीकडे काही करायचंच नाही तुम्हाला. आणि जे पण काही आहे आपल्या हातात ते आहे इन्व्हेस्ट करत राहणं आणि पेशन्सली त्याला वेळ देणं वाढण्यासाठी. कारण दोनच गोष्टी आपल्या हातात आहे, एक तर इन्व्हेस्ट करत राहणं आणि टाइम. कारण तुम्ही जर टाइम जर तुम्ही मॅच करायला गेले की मला इतका पर्पस एवढ्या वर्षातच बनवायचा आहे, तर ते कदाचित शक्य नाही होणार. पण तुमच्याकडे जर टाइम फ्रेम हा थोडा मोठा असला तर ऑफकोर्स ते रिटर्न्स पण चांगले येऊ शकतात आणि जितका मोठा टाइम फ्रेम तिथं मग कंपाऊंडिंगचं पण इंजिन काम करायला लागतं. त्यामुळे मग ते अप्रिसिएशन आणि ते रिटर्न्स खूप म्हणजे वाढतात, एक्सपोनेन्शियली वाढतात एका पॉईंट नंतर बिकॉज ऑफ कंपाऊंडिंग इफेक्ट. तर दोनच गोष्टी तुमच्या हातामध्ये, एक तर स्टे इन्व्हेस्टेड कन्सिस्टंटली फॉर लॉंग पिरियड. येस, खऱ्या अर्थाने हेच लॉंग टर्म वेल्थ क्रिएशनचं सिक्रेट आहे. सातत्यानं गुंतवणूक करत राहायचं आणि टिकून राहायचं. हेच महत्वाचं सरांच्या ह्या फायनान्शियल जर्नी मधून लक्षात आलेलं आहे. पहा मित्रांनो, किती रोलर कोस्टर राईड आहेत, वर जाणं खाली येणं, वर झालं खाली, आणि शेवटी पॅसिव्हली वेल्थ क्रिएट होते हे लक्षात आल्यानंतर निश्चितपणे त्यांनी इन्व्हेस्टमेंट परत जोमाने सुरुवात केलेली आहे.